शुभमला आरती अजिबात पसंत नव्हती, पण त्याच्या आईच्या पुढे त्याचं काहीच चालत नव्हतं. त्याने तर नेहमी शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या स्मार्ट मुलीची बायको म्हणून स्वप्न बघितली होती. पण आरती फक्त 12वी शिकलेली होती आणि हीच गोष्ट शुभमच्या मनात खटकत होती. असा कुठलाच दिवस नव्हता की शुभम आरतीला टोमणा मारत नसायचा. लग्नाला 2रा महिना चालू झाला होता आणि आज सकाळी सकाळी शुभमने जोरात ओरडत आरतीला आवाज दिला. नवऱ्याचा आवाज ऐकताच आरती पळत किचनमधून खोलीत आली. तिला बघता शुभम म्हणाला, माझं तोंड काय बघत बसले आहेस? माझा शर्ट सापडत नाही. कपाटात सगळं विस्कटलेलं आहे. कधीपासून शोधत आहे. आरती पुढे येऊन त्याचा पांढरा शर्ट शोधायला लागली. शुभम रागात म्हणाला, कुठल्या अडाणी गावंढळ मुलीची आईने माझ्या पदरात बांधली आहे. त्यापेक्षा एखादी कामवाली असती तर चाललं असतं. तिने कमीत कमी पैशाच्या बदल्यात घरातली कामं तरी नीट केली असती. हिला तर काही बोलायला गेलं की ही लगेच रडायला सुरुवात करते. आरतीने शर्ट शोधून दिला आणि परत लगेच किचनमध्ये आली, कारण गॅसवर भाजी ठेवली होती. किचनमध्ये आली तर तिची सासू बडबडत होती. शुभम बरोबर बोलत होता. मी तुला या घरात त्याची बायको करून आणून त्याचं नशीब फोडलं आहे. अगं, जाताना गॅस बंद करायचा होता ना. सगळी भाजी करपून गेली. शिकलेली असतीस की या छोट्या मोठ्या गोष्टी समजायला लागतात, पण तू तर पूर्णपणे मूर्ख आहेस. तुला तर घर पण नीट सांभाळायला येत नाही. अगं, 12वी शिकलेली आहेस म्हणजे घरात जेवण तर बनवत असशील ना. हे सगळं ऐकून आता आरतीचे डोळे भरून आले. ती रडायला लागली आणि तिची सासू तिला बडबडत होती. आरतीने घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या, पण घरात कुणाच्याही मनात तिच्यासाठी जागा नव्हती. तिने खूप प्रयत्न केला, पण तिला अपयश आले. जेव्हापासून ती सासरी आली तेव्हापासून तिचा पूर्ण दिवस घरातल्या कामात निघून जायचा. तिला रात्रीच आराम करायला मिळत होता. तरी पण तिचा नवरा शुभम म्हणायचा की तू सगळा दिवस घरात काय करत असतेस. शुभमने कधीच त्याच्या बहिणीला, नीताला बहिणीला बोलताना, तिचा अपमान करताना अडवलं नव्हतं. एकदा नीता टीव्ही बघत असताना तिने आरतीला आवाज दिला आणि म्हणाली, वहिनी, मला पाणी आणून दे ना. तिचा आवाज ऐकून आरती म्हणाली, ताई, मी पीठ भिजवत आहे. माझे हात पिठात भरलेले आहेत. तुम्ही हाताने घ्या ना. यावर नीताने सगळं घर डोक्यावर घेतलं आणि भावाला म्हणाली, बघितलंस का दादा, एक ग्लास पाणी द्यायचा पण तिचा अपमान होत आहे. अरे, हात धुवून पण ती मला पाणी देऊ शकली असती ना. बहिणीच्या बोलण्यात येऊन शुभम पण आरतीवर ओरडला. आरती मनात विचार करायला लागली, एक ग्लास पाणी घ्यायचं पण या लोकांच्या जीवावर येतं. स्वतः उठून हाताने घेऊ शकत नाहीत आणि तेच लोक मला विचारत असतात की सगळा दिवस घरात काय करत असते. पण नवऱ्याच्या समोर आरती तोंड उघडत नव्हती, नाही त्याला उलट उत्तर द्यायची. पण मनात तिला असं वाटायचं की कुणीतरी तिला बांधून ठेवलं आहे आणि तिला इथून पळून जायचं आहे. शुभम रोज तिला नोकरी करणाऱ्या मुलींचे टोमणे मारायचा. त्याच्या मनात फक्त नोकरी करणाऱ्या मुलींची छवी बसली होती, जी आरतीसोबत जरा पण मॅच होत नव्हती. त्यामुळे तो सारखा तिच्यावर नाराज राहत असायचा. तो तिच्यावर हात पण उचलत असायचा. एक दिवस शुभमने त्यांच्या मित्रांना घरी जेवायला आमंत्रण दिलं. त्याची बहीण नीता म्हणाली, दादा, बहिणीला काय माहीत वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे असतात, आणि त्यात अजूनही गावात राहिलेली आहे. भाजी चपाती, घरात साधंसुधं जेवण फक्त तिला बनवता येतं, दुसरं काहीच येत नाही. दादा, तुझ्या मित्रांच्या समोर तुझा अपमान झाला तर? त्यापेक्षा तू एक काम कर, जेवण बाहेरून ऑर्डर कर. शुभमने बहिणीचं बोलणं ऐकलं आणि जेवण बाहेरून ऑर्डर केलं. ते बघून शुभमची आई सुनेला म्हणाली, आरती, मी काय तुझं घरात लोणचं घालू का? अगं, एवढ्या मोठ्या शरीरात मेंदू तर आहे ना, त्याचा तू वापर करत नाहीस. जर तुला छान वेगवेगळे पदार्थ बनवायला येत असते तर शुभमला बाहेर ऑर्डर करायची गरज पडली नसती. बघ, तुझ्यामुळे किती खर्च झाला आहे. असं आयुष्यभर कसं चालणार आहे? आता मला खरंच असं वाटायला लागलं आहे की मी तुला सून बनवून खूप मोठी चूक केली आहे.
सासूचं बोलणं ऐकून आरती मनातून पूर्णपणे तुटून गेली. ती म्हणाली, आई, तुम्ही मला एक संधी तरी देऊन बघा. मी हे सगळं शिकण्याचा प्रयत्न करेन. त्या दोघींचं बोलणं ऐकून शुभम म्हणाला, आई, तुझी ही सून शिकलेली असती, नोकरी करणारी असती, तर मी घरात काम करायला कामवाली लावू शकलो असतो. कारण कमीत कमी ती पैसे तरी कमावून घरात घेऊन आली असती. ही गोष्ट आरतीच्या मनात घर करून बसली की नोकरी करणाऱ्या सुनांना सासरी मानसन्मान मिळतो. तिच्यासारख्या 12वी पास मुलींना सासरी काडीचीही किंमत नसते. त्या दिवशी किचनमध्ये जाऊन आरती खूप रडली. नीता बाहेरून आरतीला रडताना बघून हसत होती. सगळं जेवण बाहेरून ऑर्डर केलं होतं. शुभमचे मित्र पण त्याच्या घरी आले होते. सगळे मित्र गप्पा मारत बसले होते. आरतीने कांद्याची भजी बनवली. नीता किचनमध्ये आली आणि म्हणाली, बहिणी, तुला अक्कल आहे का नाही? तू ही काय भजी बनवत बसली आहेस? तुला चहा बनवायला सांगितला होता. आरती म्हणाली, ताई, मी विचार केला की चहासोबत भजी पण देता येतील. या लोकांना आवडतील. तेवढ्यात तिथे शुभम आला आणि म्हणाला, तुझं स्वतःचं डोकं वापरायची अजिबात गरज नाही. ही गावातली अडाणी गावंढळ लोक नाहीत की चहासोबत भजी खातील. मी रोल्स आणि सँडविच ऑर्डर केले आहेत. तेवढ्यात शुभमचा एक मित्र किचनच्या बाहेर आला आणि बाहेरूनच म्हणाला, अरे शुभम, तू तर वहिनीला आम्हाला भेटवलं पण नाहीस. सगळं जेवण बाहेरून ऑर्डर केलं आहेस. मग वहिनीला काय काम करायला सांगितलं आहेस? डोक्यावर पदर घेऊन आरती किचनमधून भजी तळताना शुभमच्या मित्राकडे बघत होती. त्याचा मित्र म्हणाला, अरे शुभम, वास तर खूप छान येत आहे. वहिनी, तुम्ही काय बनवत आहात? तशी आरती हळू आवाजात म्हणाली, भाऊजी, मी कांद्याची भजी बनवत आहे. हे ऐकून त्याचा मित्र म्हणाला, अरे वा वहिनी, मला भजी खूप आवडतात. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. अरे शुभम, चहासोबत गरम गरम भजी पण बाहेर घेऊन ये. सगळे मित्र मिळून खाऊ. शुभमला मित्राच्या बोलण्यामुळे आरतीच्या समोर खाली बघायला लागलं. नीता चहा आणि भजी घेऊन बाहेर गेली. तसं एका मिनिटात सगळी भजी संपली आणि बाहेरून ऑर्डर केलेले रोल्स आणि सँडविचला कुणी हात पण लावला नाही. उलट सगळे आरतीच्या हाताच्या भजीची प्रशंसा करत होती. एक तर इथपर्यंत बोलला की शुभम, तुझी तर लॉटरी लागली आहे. ज्याची बायको एवढं छान जेवण बनवते त्याची तर रोज मज्जाच आहे. आम्हाला विचार, आमच्या बायका साधी चपाती पण बनवू शकत नाहीत. मग चविष्ट जेवण तर खूप लांबची गोष्ट आहे. ही भजी खूप छान बनली आहेत. आरती किचनमध्ये उभी राहून बाहेरचं सगळं बोलणं ऐकत होती. आज पहिल्यांदा तिला स्वतःवर, तिच्या अस्तित्वावर विश्वास बसला होता की तिला पण किंमत आहे. तिला पण काहीतरी करायला येतं आणि ती खूप काही करू शकते. सगळ्यांच्या तोंडातून एवढी प्रशंसा ऐकून तिच्या सासूने पण एक भजी घेतली आणि खाल्ली. मनात तर आलं की सुनेची प्रशंसा करावी, पण करू शकल्या नाहीत. पण आज पहिल्यांदा आरतीला खूप आनंद झाला होता. बाहेरचे सगळे जेवण एका बाजूला आणि आरतीने बनवलेली भजी एका बाजूला. शुभम बायकोची एवढी प्रशंसा होत असलेली बघून म्हणाला, अरे यार, काही पण असू द्या, पण नोकरी करणाऱ्या बायकोची गोष्टच वेगळी असते. तिच्या स्मार्टनेसची बरोबरी ही 12वी पास थोडीच करू शकणार आहे. हे ऐकून त्याचे सगळे मित्र म्हणाले, शुभम, तू इथे खूप मोठी चूक करत आहेस. संस्कार, प्रेम, आपलेपणा फक्त शिक्षणाने येत नाही, तर तो कुटुंबाकडून येतो. आम्ही तर अजूनपर्यंत वहिनीचा आवाज पण ऐकला नाही. या जागेवर जर आमच्या बायका असत्या तर त्या सगळ्यांच्या मध्ये येऊन बसल्या असता. शुभम त्या सगळ्यांच्या समोर काहीच बोलू शकला नाही. जसे त्याचे सगळे मित्र गेले तसा शुभम म्हणाला, आरती, त्यांचं बोलणं ऐकून हवेत ओढायला लागू नकोस. या लोकांच्या घरात भजी बनत नाहीत, त्यामुळे तेवढी प्रशंसा करत आहेत. त्यांच्या हातात तर महिन्याच्या महिन्याला मोठा पगार येतो आणि त्या पैशावर ते ऐश करतात. तुझ्यासारखी बायको यांना मिळाली असती तर त्यांची अक्कल जागेवर आली असती. शुभमच्या अशा बोलण्याने आरतीला परत या गोष्टीची जाणीव करून दिली.
की ती बाकीच्या लोकांपेक्षा प्रत्येक गोष्टीत किती कमी आहे. ती मनातल्या मनात खूप दुःखी झाली आणि रडायला लागली. आरती पूर्ण रात्र विचार करायला लागली की या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी नक्की कुठला मार्ग बरोबर आहे. ती पूर्ण रात्र विचार करायला लागली की असं काय केल्याने तिचा नवरा तिची तुलना लोकांशी करायचा बंद होईल. एक मन बोलायचं, हे शक्य होईल का की तिचा नवरा तिची तुलना करायची बंद होईल. दुसऱ्या दिवशी आरती उठली आणि तिने तिच्या रोजच्या कामाला सुरुवात केली. सासूचे वाकडे तोंड बघून विचार करायला लागली की आता माझ्याकडून काय चुकलं की सासूबाई सकाळी सकाळी तोंड फुगवून बसले आहेत. काही वेळानंतर शुभम हॉलमध्ये आईजवळ येऊन बसला. त्याची आई म्हणाली, अरे शुभम, 2 दिवसांनी तुझी मोठी काकी येणार आहे आणि आता ती परत तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचे गुणगान गात बसेल. माझी तर मान तिच्या समोर लाजेने खाली घातली जाते. शुभम पेपर वाचत त्याच्या आईला म्हणाला, आई, या सगळ्यात माझी चूक अजिबात नाही. माहीत नाही तूच हिला कुठून उचलून आणून माझ्या गळ्यात बांधली आहेस. कधी कधी तर मनात येतं की जगाचा विचार न करता हिला घटस्फोट द्यावा. नवऱ्याचं बोलणं ऐकून आरतीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती मनातल्या मनात घाबरायला लागली आणि विचार करायला लागली की यांनी खरंच मला घटस्फोट दिला तर काय होईल. माझ्या तर बहिणींची अजून लग्न व्हायची आहेत. माझे आई बाबा जगाला कसे तोंड दाखवतील. यांना नोकरी करणाऱ्या मुली पसंत आहेत आणि मी तर 12वी पास आहे. मी अशी कुठली नोकरी करू की यांच्या तोंडाला कुलूप लागतील. आरतीच्या लग्नाला आत्ता कुठे 3 महिने झाले होते. तिचे दिवस अपमान आणि अत्याचार सहन करत जात होते. रोज नवीन संकटांना तोंड देत होती. नवऱ्याच्या मोठ्या काकींबद्दल ऐकून तर ती अजूनच घाबरून गेली होती की ते अजून टोमणे मारून तिचा अपमान करून तिची काय अवस्था करतील. तिच्या लग्नाच्या नंतर तिची चुलत सासू जेव्हा त्यांच्या घरी राहिली होती तेव्हा सारखी सारखी बोलायची, माझी सून शीतल तर दिवसभर घरात नसते. बिचारी थकून रात्री घरी परत येते. तिला ऑफिसला सुट्टी असती तर ती लग्नाला नक्की आली असती. एवढी छान नोकरी आहे म्हणजे तिच्यावर जबाबदारी पण एवढी मोठी आहे. शिकलेली सून आणण्याचा हाच तर फायदा असतो. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यावेळी आरतीला असं वाटलं होतं की हे सगळं तिला सुनावलं जात होतं कारण ती 12वी पास होती. जावेचं बोलणं ऐकून तिच्या सासूच्या तळपायाच्या मस्तकात गेली होती. तिची सासू तिच्याशी नीट बोलत पण नव्हती. आरती विचार करायला लागली, मी तर स्वतः तर जबरदस्ती लग्न करून या घरात घुसले नाही. माझ्या शिक्षणाबद्दल यांना अगोदरच माहीत होतं. मग आता का हे लोक तोंड वाकडं करत आहेत. आरतीला तिच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. जिथे लग्नाच्या अगोदर त्यांच्या मुलासाठी 12वी पास मुलगी पसंत पडली होती, तीच मुलगी लग्नाच्या 3ऱ्याच दिवशी तिच्या सासूच्या डोळ्यात टोचायला लागली होती. आरतीचं काळीज जोरात धडधडत होतं की चुलत सासू आल्यावर काय होणार. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. तिचा उतरलेला चेहरा बघून तिची नणंद तिला टोमणा मारत म्हणाली, बघा, अजून काकी घरी आली पण नाही आणि आत्ताच वहिनीचा चेहरा उतरला आहे. तिला तिच्या अपमानाची भीती वाटत असेल. थोडी जास्त शिकली असतीस तर तुझं काय गेलं असतं ग. नंदेचं बोलणं ऐकून आज आरतीला राहवलं नाही. ती लगेच उत्तर देत म्हणाली, ताई, मी पण तुमच्या भावाची वाट बघत बसले नव्हते. तुमच्या घरातली लोक माझ्या घरी स्थळ घेऊन आले होते. तेव्हा समजल्यावर की मुलगी 12वी पास आहे नकार द्यायचा होता. आरतीचं बोलणं ऐकून तिची नणंद डोळे मोठे करून तिच्याकडे बघायला लागली. नीताला अपेक्षा नव्हती की तिच्या बहिणीकडून तिला असं उत्तर मिळेल. ती तिच्या आईला म्हणाली, बघितलंस का आई, 12वी शिकलेली पण उत्तर द्यायला लागली आहे. तू तर बोलली होतीस की कमी शिकलेल्या जास्त बोलत नाहीत, पण बघ आज कसं जबरदस्त उत्तर दिलं आहे तुझ्या सुनेने. तिच्या आईला पण सुनेचा राग आला. त्या रागात फणफणत आरतीच्या जवळ आल्या
आणि तिचा हात मुरगळत म्हणाल्या, खबरदार, तू माझ्या जावेच्या समोर तोंड उघडलंस तर. अगं, शिकलेली नाहीस तर कमीत कमी तुझे संस्कार दाखव, म्हणजे मला थोडी तरी मान वर काढता येईल. तू जर त्यांच्यासमोर काही बोललीस तर तू त्यांच्यासमोरच घरातून हाकलून देईन. त्यांची सून शिकलेली आहे, त्यांच्यासमोर मला मान खाली घालायला लावू नकोस. आणि तुझं तोंड बंद ठेव. दोघी मायलेकींनी मिळून आरतीला धमकी दिली. शुभमची काकी एक दिवस अगोदरच त्यांच्या घरी आली. त्यांना बघून शोभाताई चकित झाल्या. त्यांची जाऊ म्हणाली, मी विचार केला, एक दिवस अगोदरच आले तर तुझ्या घरी राहायला एक दिवस जास्त मिळेल. ते वाढल्यापासून माझं घरात मन लागत नाही. सुनबाई दिवसभर घरात नसते, मोकळं घर खायला उठतं. म्हणून मी विचार केला की 15 दिवस महिनाभर तुमच्या घरी राहावं. जावेचं बोलणं ऐकून शोभाताई हैराण झाल्या. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्या लगेच म्हणाल्या, ताई, तुमची सून मुलगा नोकरी करतात, त्यामुळे पैशांची कमी तर तुमच्या घरात पडत नसेल. त्यांची जाऊ म्हणाली, शोभा, माझी सून माझी काळजी घेते. माझी सून मुलगा मला पैसे देतात, त्यामुळे माझ्याजवळ पैशांची कमी नाही. त्या दोघांना तर माहीतच नसतं की मी पैसे कुठे खर्च करते. मला विचारत पण नाहीत. आता तू सांग, तुझ्या घरात काय चालू आहे? तेवढ्यात आरती त्यांच्यासाठी पाणी आणि मिठाई घेऊन तिथे आली. तिने आणलेली मिठाई बघून तिची सासू डोळे मोठे करून म्हणाली, आरती, तू ही मिठाई कुठल्या आनंदात घेऊन आली आहेस? चहा नाश्त्यासोबत आणायची होती. पाण्यासोबत कोण गोड देतं का? आरती हळू आवाजात म्हणाली, आई, काकी आत्या माझ्या माहेरच्या तिकडच्या आहेत आणि आमच्या इथे पाहुण्यांना फक्त पाणी देत नाहीत, त्यासोबत गोड देतात. आरतीचं बोलणं ऐकून आत्याच्या चेहऱ्यावर आनंद आला. त्या हसून म्हणाल्या, आरती, हेच तर संस्कार आहेत. माझी सून तर शिकलेली आणि चांगली आहे, पण या सगळ्या परंपरा तिला जुन्या काळातल्या वाटतात. मी तिला सांगून थकले, पण ती ऐकायला तयारच नाही. आता मी अजून किती दिवस जगणार आहे, त्यामुळे सुनेच्या आनंदात माझा आनंद मानते. शोभाताई त्यांच्या जावेच्या तोंडाकडे बघत राहिल्या. त्या आरतीला टोमणा मारण्याच्या ऐवजी तिची प्रशंसा करत होती. त्यांची जाऊ कायम त्यांच्या सुनेची प्रशंसा करत असायची, पण यावेळी सगळं नवीन वाटत होतं. शोभाताई सारख्या बोलायच्या, ताई, तुम्हाला काय आहे? तुमची सून तर पैसे कमवते आणि एक माझी सून आहे, ती फक्त घरातली कामं करते. तिला बाकीचं काहीच करता येत नाही. शुभम पण येऊन त्याच्या काकीला भेटला. त्याची काकी म्हणाली, शुभम, सून आल्यानंतर काही काळानं समजतं की ती कशी आहे. शोभा, तू तुझ्या मुलासाठी चांगली सून घेऊन आली आहेस. त्यांचं बोलणं ऐकून कुणाला काहीच कळत नव्हतं की यावेळी त्या टोमणा का मारत नाहीत. शोभाताई मनातल्या मनात त्यांच्या जावेची जाण्याची वाट बघत होत्या, पण आठवडा झाला तरी त्या परत जाण्याबद्दल काही बोलल्या नव्हत्या. शोभाताई त्यांच्या जावेच्या समोर आरतीला काही बोलल्या तर त्यांची जाऊ त्यांना मध्येच बोलायची, अगं शोभा, तुला आजकालच्या सुनांबद्दल काहीच माहीत नाही. तुझी सून तर लाखात एक आहे. शोभाताई म्हणाल्या, काय सांगू ताई तुम्हाला, हिला नीट समजावून सांगितल्याशिवाय एक काम पण धड करता येत नाही. शिकलेली असती तर सगळं काम नीट केलं असतं. तुमच्या सुनेसारखी नोकरी करणारी असती तर शुभमला घर खर्चात हातभार लावू शकली असती. हे ऐकून त्यांची जाऊ गप्प झाली. एक दिवस त्यांची जाऊ किचनमध्ये गेली. जेवणाच्या वासाने नुसती आनंदित झाली आणि आरतीला म्हणाली, आरती, तुझ्या हाताला चव आहे. हे लोक खूप नशीबवान आहेत की त्यांना तुझ्या हातचं गरम गरम जेवायला मिळतं. आरती उदास होऊन म्हणाली, आत्या, पण या लोकांना हे सगळं आवडत नाही. यांना तर नोकरी करणारी मुले आवडतात. आज आरती त्यांच्यासमोर रडायला लागली. आज ती स्वतःला थांबवू शकली नाही. तेवढ्यात नीता किचनमध्ये आली आणि तिच्या काकीला आरतीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवताना बघितलं. तिला आरतीचा खूप राग आला. ती आईला जाऊन म्हणाली, आई, तुझी सून काकीसमोर आपल्या तक्रारी करत आहे.
हे ऐकून शोभाताई रागाने लाल झाल्या आणि रात्री त्यांची जाऊ झोपायला गेल्यानंतर आरती जवळ आल्या आणि म्हणाल्या, तू ताईंच्या समोर आमच्याबद्दल काय बोललीस? खोटं बोललीस तर आत्ताच माहेरी पाठवून देईन. सासूचे बोलणे ऐकून आरती थरथर कापायला लागली. तिला कळत नव्हतं काय बोलायचं. आता तिला समजलं होतं की त्यांच्यासमोर मनातलं बोलून तिने खूप मोठी चूक केली आहे. शोभाताईंनी तिचे केस जोरात ओढले आणि म्हणाल्या, आता रडायची नाटकं करू नकोस. मला चांगलं माहीत आहे तू त्यांच्यासमोर आमच्या घराची बेइज्जती केली आहेस. आज मी तुला सोडणार नाही. नीता पण म्हणाली, आई तरी बरं झालं मी बघितलं. काकीची सून तर किती चांगली आहे. ती प्रत्येक वेळी तिची प्रशंसा करत असते आणि वहिनीने तर आपल्या घराचा अपमान केला. आता तू बघतच राहा. काकी सगळ्या खानदानात आपल्या चुगल्या करेल. मुलीचं बोलणं ऐकून शोभाताईंचा रागाचा पारा अजूनच चढला. त्यांनी आरतीच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली बाहेरच्या लोकांसमोर चुगल्या करायची? बिचारी आरती खूप रडत होती. तिचा आवाज ऐकून त्यांची जाऊ खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, खबरदार शोभा, आता परत आरतीवर हात उचललास तर. असं म्हणत त्यांनी येऊन आरतीला मिठी मारली. आरती त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. त्या रागात म्हणाल्या, शोभा, तू खूप समजूतदार आणि चांगली आहेस. मग सुनेवर हात उचलणं योग्य आहे का? शोभाताई म्हणाल्या, ताई तुम्हाला माहीत नाही ही किती खोटं बोलते. मला माहीत आहे आज ती आमच्याबद्दल तुम्हाला चुकीचं वाईट सांगत तक्रार करत होती. हे ऐकून त्यांची जाऊ रागात म्हणाली, शोभा, ती तुमच्याबद्दल तक्रारी करत नव्हती, तर हे सांगत होती की ती घर सांभाळत असून पण तिला घरात कोणीच पसंत करत नाही, इज्जत देत नाही. ती मनातून खूप दुःखी आहे. मी आल्यापासून बघितलं आहे की घरात कुणी एक ग्लास पण पाणी हाताने घेत नाही. सगळं आरती एकटी करते. हे ऐकून शोभाताई रागात म्हणाल्या, मग आम्ही का करू? ही कुठे नोकरी करून पैसे घरात घेऊन येते? आम्ही तर बोलणारच ना. तुमची सून मोठा पगार घेऊन घरात येते. तो पैसा तुम्ही फिरून मजा मस्ती करण्यात उडवत असता. हे ऐकून त्यांच्या जावेच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, काय सांगू शोभा, मी काय काय सहन करते. जर तुझी सून तशी असती तर तू तिला 1 मिनिट पण घरात टिकून दिली नसतीस. हो, माझी सून नोकरी करते, पण एक वेळ पण तिनं घरात जेवण बनवलं नाही. ज्या दिवशी तिला सुट्टी असते त्या दिवशी मला तिच्या आवडीचा नाश्ता बनवायला लागतो. रोज माझ्या मुलाचा आणि सुनेचा टिफिन मला बनवायला लागतो. मी किती वेळा बोलले की घरात कामवाली लावू, तर दोघंही ऐकत नाहीत आणि बोलतात की या वयात काम केलं नाही तर अंग जड होईल. मला त्या दोघांनी घरातली कामवाली बनवून ठेवलं आहे. देवाचे आभार मान की तुझी सून स्वतः नोकर बनवून तुमचे नखरे उचलत आहे. हे तिचे संस्कार आहेत की तू मारलेले ती सहन करत आहे. जर तिच्या जागेवर दुसरी कोणी असती तर तीच हालत तुझी केली असती आणि तू कुठं तोंड दाखवायच्या लायकीची राहिली नसतीस. शुभमला मी रोज या गोष्टीसाठी समजावून सांगत आहे. माझ्या घरचे सत्य हेच आहे की माझ्या नोकरी करणाऱ्या सुनेने मला कामवाली बनवून ठेवलं आहे. ती बाहेर नोकरी करते आणि मी घरातली सगळी कामं करते, पण किंमत तिच्या नोकरीला आहे, मला नाही, जशी तुम्ही लोक आरतीची करत नाही. जावेचं बोलणं ऐकून शोभाताईंना धक्का बसला. जिच्यासोबत त्या रोज त्यांच्या सुनेची तुलना करत होत्या, आज त्यांना समजलं की ती किती चांगली सून आहे. जी जाऊ त्यांना मजा मस्ती करताना दिसत होती, आज त्यांना समजलं की त्या त्यांच्या स्वतःच्याच घरात नोकर आहेत. शोभाताई मान खाली घालून उभ्या होत्या. तेवढ्या शुभम तिथे आला आणि म्हणाला, आई, काकी मला 2 दिवसांपासून समजावत होती, कारण तिला आल्याला समजलं होतं की आरती कुठल्या तरी त्रासातून जात आहे. तिने मला सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून मी हैराण झालो. ज्या आरतीची तुलना मी नोकरी करणाऱ्या मुलींसोबत करत होतो ती त्यांच्यापेक्षा लाख पटीनं चांगली आहे, हे मला काकीसोबत बोलल्यानंतर समजलं. आरती सगळ्यांची काळजी घेते,
प्रत्येकाची नखरे उचलते, तरी पण आपण सगळे तिला टोमणे मारत असतो. जर ही नोकरी करायला लागली तर तुम्ही दोघी घर सांभाळणार आहात का? शुभमच्या प्रश्नाचे शोभाताईंकडे काहीच उत्तर नव्हते. त्यांच्या काकीने नीताकडे बघितलं आणि म्हणाली, नीता, तुझ्यात तर अजिबात संस्कार नाहीत. काहीतरी तुझ्या बहिणीकडून शिकून घे. सासरी गेल्यावर तुझ्या उपयोगी पडेल. आज त्यांच्या काकीने सगळ्यांची अक्कल जागेवर आणली होती. आरती जी उभी राहून रडत होती, तिच्या सासूने तिला मिठी मारली आणि म्हणाली, आरती, माझी चूक झाली, मला माफ कर. आम्ही तुझी तुलना नोकरी करणाऱ्या सुनेंसोबत करत होतो, पण खरं सांगू, ती तुझ्यासमोर काहीच नाही. ताईंना तिने त्यांच्याच घरात नोकर बनवून ठेवलं आहे. हे ऐकून मला सगळं समजलं आहे. शुभमच्या काकूचे त्यांच्या घरी राहायला येणं आरतीसाठी योग्य ठरलं. ज्यांना ती एवढी घाबरत होती त्या तिच्यासाठी देवासारख्या निघाल्या. काही दिवसांनी त्यांची जाऊ घरी परत जाण्यासाठी निघाली. तर शोभाताई म्हणाल्या, ताई, कुठे निघाला आहात? तुम्ही माझे डोळे उघडले आहेत. मी तुम्हाला कामवाली बनवून देणार नाही. तेवढ्यात जावेच्या फोनवर त्यांच्या सुनेचा शीतलचा फोन आला. त्यांची सून धमकी देत म्हणाली, तिथं जाऊन आरामात बसला आहात, घरी यायचं नाव घेत नाही. घराची काळजी आहे का नाही? एवढं सगळं घरातलं काम कोण करणार? गपगुमान संध्याकाळपर्यंत घरी परत या. शोभाताईंनी जावेच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाल्या, सुनबाई, मला माहीत नव्हतं तू माझ्या ताईंसोबत अशी वागत होतीस. तुझ्यापेक्षा तर माझी सून लाखपटीनं चांगली आहे, जी मोठ्यांचा मानसन्मान करते, त्यांची सेवा करते. आता तू तुझ्या सासूची वाट बघू नकोस, त्या आमच्यासोबत राहणार आहेत. सासूच्या तोंडातून प्रशंसा ऐकून आरतीचे डोळे भरून आले. तिच्या सासूला आज गर्व होत होता की त्यांनी शिकलेली नोकरी करणारी मुलगी सून म्हणून आणली नाही. शिक्षणापेक्षा जास्त संस्कार माणसाच्या मनात असायला हवेत, जे माझ्या सुनेत आहेत. तिची सासू म्हणाली, आरती, आता तुझी जबाबदारी आहे नीताला सगळं शिकवायची. आरती हसून सासूच्या गळ्यात पडली. शुभमने पण बायकोच्या रूपात आरतीला आपले मानले होते आणि त्यामुळे आता त्याचं आयुष्य सुखी आणि आनंदी झालं होतं.